कारण की प्रत्येक गोष्टीवर टॅक्स आहे. कुठल्या गोष्टीवर आपण टॅक्स नाही भरत. आपण घर घेतलं तरी जीएसटी भरतो, घर घेतलं तरी अग्रीमेंट रजिस्ट्रेशनला आपण त्याच्यावर पैसे भरतो. आपल्याकडे दूध येतं किंवा भाजी येते तर त्याला ट्रान्सपोर्टेशन लागतं. त्या ट्रान्सपोर्टेशनला जो काही लागणारा पेट्रोल डिझेल आहे त्याच्यावर तर सरकार टॅक्सेस लावून दूतच आहे. तर कुठं आपल्याकडनं टॅक्स घेतला जात नाही. आपण रोड टॅक्स भरतो तरी टोल टॅक्स भरतो. इट्स अ टू मच. मी ज्या कंपनीत कामाला आहे मला माहित नाही माझा बॉस चोऱ्या करतोय का काय करतोय, बरोबर आहे. तेव्हा अचानक त्या कंपनीवर कुठल्या तरी सरकारच्या निर्णयामुळे गाज पडते, ती कंपनी बंद होते. ती कंपनी बंद पडल्यानंतर माझ्या नोकरीबद्दल सरकार काय विचार करतं. एक छोटासा उदाहरण मी तुम्हाला देतो. आज विजय मल्ल्या चोर होता. विजय मल्ल्याच्या कंपनीत काम करणारा स्टाफ चोर होता का? त्या कंपनीत काम करणाऱ्या जे स्टाफ बेरोजगार झाले त्याच्या रिडेव्हलपमेंटसाठी सरकारने काय केलं? त्याच्यासाठी काही योजना आणल्या? आज तो जो त्या कंपनीत काम करणारा पायलट असेल, एअर होस्टेस असेल, त्यांनी कुठंतरी एखादा 2 BHK फ्लॅट घेतला असेल, 1 BHK फ्लॅट घेतला असेल, कार घेतली असेल, त्याचे हप्ते असतील, त्याचे हप्ते जर आज थकलेले असतील, त्याची नोकरी गेली त्यामुळं, त्याच्यासाठी सरकारचा काय निर्णय? विजय मल्ल्यासारख्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे, याच्यात कुठंच प्रश्न नाही, कुठंच दुमत नाही माझं. पण त्या लोकांच्या कंपनीत काम करणारे जे बेरोजगार होतात त्यांच्याबद्दलही विचार करायची 100% गरज आहे. ते टॅक्स भरतातच आहेत ना. भलेही त्या चोराच्या कंपनीत काम करत जरी असले तरी ते त्या इन्कमच्या बेसिसवर आयटी रिटर्न भरत होते. त्यांनी बँकेने त्यांना लोन दिलेले आहेत आणि त्याच्यावर त्यांनी कर्ज उरावर घेतलेली आहेत. त्याच्या रिपेमेंटसाठी काय सहन करतोय तो, आणि तो का सहन त्यांनी करावं? ही लोकशाही आहे, ही देश त्याचा आहे, तो टॅक्स भरतोय. तो हा देश चालवण्यासाठी 1 रुपया का होईना तो टॅक्स भरून त्या गोष्टीचा शेअर देतोय. त्याचा अधिकार आहे. सरकार जर चुकीचे निर्णय घेत असेल तर सरकार त्याला आन्सरेबल आहे. सरकार त्याच्यावर उत्तर देणार की नाही देणार? तुम्ही छाती ठोकून सांगता की मी आज नोटबंदी केली त्याच्यामुळे आज 3 लाख कंपन्या बंद केल्या. एखादी कंपनी डिस्ट्रॉय करणं खूप इझी आहे, एखादी गोष्ट उभं करणं खूप अवघड आहे. एखादी गोष्ट तुम्ही उभी करू शकत नाही तर तोडू तर नका. आणि दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये आज DS कुलकर्णी सारखा एक व्यावसायिक अडचणीत आला. एक स्पष्ट गोष्ट सांगतो, आपल्या घरात आपली एक आई असते किंवा आपले वडील असतात, ते एक सर्टन एज नंतर ते आजारी पडतात. आपण शेवटच्या क्षणात सुद्धा आपण त्यांना व्हेंटिलेटर लावून जगवण्याचा प्रयत्न करत असतो. का? कारण की त्या व्यक्तीवर आपले इमोशन्स असतात. बिझनेस पण हा असाच प्रकार आहे. माणूस शेवटपर्यंत कुठून ना कुठून तरी कर्ज काढून ते टिकवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की ती त्याची रोजीरोटी असते. त्यांनी कर्ज घेतले म्हणजे तो चोर होत नाही. तुम्हाला सरकारला आम्ही टॅक्सेस भरतो, आम्ही कर्ज भरू शकत नसू तर त्याचं स्क्रुटिनायझेशन व्हायला पाहिजे की हे का नाही भरू शकत आहेत, ह्या माणसाचा बिझनेस का नाही होते. सरकारकडनं त्या गोष्टीची स्क्रुटिनायझेशन व्हायलाच पाहिजे. आणि सरकारने या जेव्हा सुविधा द्यायला सुरुवात केल्या ना, मी तुम्हाला सांगतो सामान्य माणूस स्वतःहून पुढे येऊन टॅक्सेस भरेल. इस्त्रीच्या कपड्याखाली फाटलेली आणि अंडरपॅन्ट घातलेला माणूस आहे, त्याला नोकरी लागली, त्याचा बिझनेस वाढला, त्याच्या अकाउंटला 4 पैसे आले की सरकार त्याला इन्कम टॅक्स मागतं. ज्यावेळेस त्याची नोकरी जाते, ज्यावेळेस त्याचा धंदा बुडतो, सरकार त्याला विचारतं का जगतोयस का मरतोयस? सरकार आर्थिक परिस्थितीमध्ये खराब झालेल्या माणसाला समाजही वाळीत टाकतं. तर थू येते सरकारवर आणि थू येते समाजावर. आर्थिक अडचणीत आलेल्या माणसासाठी कोण? आणि ह्याच्यावर जोपर्यंत तुम्ही स्पष्टीकरण देत नाही ना, तोपर्यंत सरकारला पब्लिकने टॅक्सेस का भरावा हे सरकारनेच उत्तर द्यावं. आज देशामध्ये ज्या सिस्टम बदलल्यात, आता पहिले आपलं रिटेल सेक्टरची दुकानदारी होती आणि आज ऑनलाईन सिस्टम आली. ऑनलाईन कंपन्यांना लँड कॉस्ट नाहीये, लेबर कॉस्ट नाहीये. आज ह्या लँड कॉस्ट आणि लेबर कॉस्ट काढला तर रिटेल सेक्टरवाला दुकानदार पण तुम्हाला 1300 रुपयाची वस्तू 500-600 रुपयाला देऊ शकतो. पण गंमत अशी आहे की ऑनलाईन वाल्यांनी लँड कॉस्ट म्हणजे प्राईम लोकेशनला प्रॉपर्टी घ्यायची नसते, धंदा हो न हो, कामगार पोहोचायचा नसतो, लाईट बिल भरायचं नसतं ना, एसी शोरूम मेंटेन करायचे. त्यामुळे तो 1300 रुपयाची वस्तू 600 रुपयाला तुमच्यापर्यंत पोहोचू शकतोय. आणि ह्या ऑनलाईन कंपन्यामुळे रिटेल सेक्टरमध्ये धंदा राहिलेला नाही. आणि बेरोजगार जो तरुण आहे, ज्याला नोकरी मिळत नाही, आता सरकार तर त्याच्याहून पेक्षा निर्लज्ज आहे. सरकारने तर भारी ट्रेंड चालवलाय सध्या. नोकरी घेणारे नाही, नोकरी देणारे बना. आणि नोकरी देण्याच्या ह्याच्यात तुम्हाला मोटिवेशनलचे एवढे व्हिडिओ युट्यूबवर तुम्हाला दिसतील की जो तो उठसूट आज धंदा करायला बाजारात येतोय, पण रिटेल सेक्टरमध्ये बिझनेस राहिलेला नाही. दिशाभूल आहे ही पब्लिकची. आज एवढा महत्वाचे विषय आणि महत्वाच्या लोकांच्या आज रोजगार नाही किंवा काय नाही, या गोष्टीवर डिस्कस करण्यापेक्षा काय राजकीय नेते, काय ते भोंगे हटाव आणि त्याच्या समोर हनुमान चालीसा लागाव. अरे काय चाललंय, काय करायचंय आपल्याला, कुठं जायचंय?
आज तुम्ही फास्टॅग आणलं, फास्टॅगची आपण टोल नाक्यावर गंमत बघतोच आहे. तुम्हाला ते गन घेऊन येतात, तुमचा फास्टॅग टॅग होत नाही. अरे हा कुठलं आहे? तुम्हाला टेक्नॉलॉजी नाही ना बिल्ड करता येत, नाही ना आपल्या देशाला जमत, नका ना करू. एक तर टॅक्सेस घेतात, सिस्टीम तीच राहते, त्याच पद्धती आहेत. हा काय उपयोग आहे? सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो, या नेते लोकांचे नातेवाईक जे असतात ते टोल न भरता जातात. सामान्य माणूस तर 100% टोल भरतो. आणि जर सामान्य माणूस प्रत्येक गोष्टीचे पैसे मोजतोय, तर मग त्याला सुविधा मिळत नसेल तर त्यांनी तुम्हाला इन्कम टॅक्स का द्यावं? तेवढीच गोष्ट आहे. लोकांना सुविधाच हव्यात. तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही आज गाडी रोडवर घेऊन आलात तर तुम्हाला बाहेर रोड चांगल्या कंडिशन्स मध्ये पाहिजेत. आज तुम्ही तुमच्या कामानिमित्त आज बाहेर पडलं तर तुमच्या बायका पोरी घरे असतील तर त्यांच्याकडे सिक्युरिटी चांगली पाहिजे. हेच तर पाहिजे सामान्य माणसाला. सामान्य माणसाच्या गरजा एकदम तुटपुंज आहेत. मला एकच गोष्ट कळते, आज तुम्ही असो, मी असो, कोणी असो, प्रत्येक माणसाच्या घरात उपजीविकेची चांगली साधनं निर्माण करून द्या. प्रत्येक घरात जर एखाद्याच्या घरात पोट भुकेलेला असेल तर त्याच्या गोष्टीची दखल ही सरकारपर्यंत घेतली गेलीच पाहिजे. आणि ह्या सुविधा ज्या दिवशी तुम्ही सरकारकडनं पब्लिकला मिळतील, स्वतःहून पब्लिक तुम्हाला टॅक्स द्यायला समोर येईल. गंमत मला इथं वाटते, आज रस्त्यावर एखादं ड्रेनेजचं काम चाललं असेल तर तिथं आमदार खासदारांचे बोर्ड लावलेले असतात की आमच्या आमदार निधीतून, खासदार निधीतून. अरे कशाला तुमच्या निधीतून? जनतेच्या टॅक्सेस मधनं म्हणा की. जनतेच्या टॅक्सेसने भरलेल्यामुळं आम्ही आज या सुविधा जनतेला देऊ शकतोय. जनतेचं कौतुक करा की. तुम्ही काय केलंय? आम्ही टॅक्सेस भरले, त्याच पैशात तुम्ही तमाशा मांडताय. आणि त्या ड्रेनेजची गरज आहे की नाहीये हे तर सामान्याला माहितीच नाहीये. आणि आम्ही विचारायला पण येत नाही की तुम्ही त्याच्यातनं किती खाता का नका खाऊ, तुम्हाला काय खायचे ते गोंधळ घाला. पण कमीत कमी कुठं काही कामं चालू असतील तर त्याच्या सबस्टिट्यूट रोडची काहीतरी दिशा फलक तर लावा. गंमत अशी असते की एखाद्या गल्लीत खणून टाकलेलं असतं, त्या गाड्यांना इकडं जा कुठं माहित नाही. आणि इतर वेळेस जे ट्रॅफिक पोलीस दंड पाडायला समोर येतात त्यावेळेस ते पोलीस कुठंच सापडत नाहीत. आज मी हा व्हिडिओ बनवतोय. पुणे शहरामध्ये सगळ्या गल्ल्या खणून ठेवल्यात. कुठल्या गल्लीमध्ये कुठेही जायचं काही आयडिया नाही. प्रत्येक गल्ल्यांमध्ये ट्रॅफिक जाम आहे. तिथं तुम्हाला साऊंड पोल्युशन होतंय. आणि जिथं साऊंड पोल्युशन होत नाही तिथं या उन्हामुळे जे खड्डे खणलेत त्या धुळीचा त्रास होतोय. मग का तुम्हाला टॅक्सेस द्यायचे? लोकांना सुविधा प्रॉपर मिळत नाहीत म्हणून लोक टॅक्सेस बुडवायचा प्रयत्न करतात. बिल्डिंग 10 मजली आहे आणि बिल्डिंगला पाण्याचं कलेक्शन अर्धा इंची पाईपलाईन आहे. पुरणार आहे ते पाणी सगळ्यांना? जुन्या काळी ह्या जुना इन्फ्रास्ट्रक्चर आहे पुणे शहराच्या मध्य सिटी मधलं. तिथं पहिले लोकांना पार्किंग वगैरे केलेलं नाहीये. आता बिल्डिंग मध्ये जर पार्किंगची सोय न केल्या कारणाने रस्त्यावर गाडी लावली तर नो पार्किंग मधनं गाडी उचलायचा कायदा आणला. अरे जगू का मरू? न्या ना गाडी, त्याचाही प्रश्न नाहीये. पण इथं नाही गाडी लावायची, तिथं नाही गाडी लावायची. बिल्डिंग मध्ये तुम्ही सुविधा करून नाही दिलेल्या कॉर्पोरेशननी प्लॅन करताना, मग ते गाडीचा दंडही आम्हीच भरायचा का? ही इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची जबाबदारी कोणाची आहे? सरकारची आहे. मग ते कॉर्पोरेशन असू देत, स्टेट गव्हर्नमेंट असू देत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असू देत, सामान्य माणसासाठी कोणी काम करत नाही. आणि जर सामान्य माणसाच्या सुविधांसाठी जर तुम्हाला काम करायचं नसेल ना महाराज, तर सामान्य माणसाकडनं का टॅक्सेस मागता? चायना सारखा देश आपल्या दिवाळीमध्ये आकाश कंदील लागतो, ते त्यांच्या देशात एवढा स्वस्त बनवतात की इथं बनवलेल्यापेक्षा पण ते कैक पटीने स्वस्त देऊ शकतात. आपण जो आकाश कंदील इथं जीएसटी वगैरे वगैरे सगळे टॅक्सेस भरून तो आकाश कंदील बनवायला आपल्याला 300 रुपये खर्च येतो, ते चायना मधनं इथपर्यंत ट्रान्सपोर्टेशन करून सुद्धा तोच आकाश कंदील 300ला मार्केटमध्ये बाजारात आणू शकतात. आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 300ला असेल तर तो विकायला आपल्याला 450-500 शिवाय पर्याय नसतो. म्हणजे इंडियात बनवलेली वस्तू इंडियात विकायला 450-500 रुपये खर्च येतो आणि चायनामधनं वस्तू बनवलेली ती इथं आणायला, इथं आणून तो 300ला विकू शकतो. कसं काय शक्य आहे रे? आणि त्याच्यावर कधी विचार करणार आहोत? फक्त मेट्रो आली म्हणजे डेव्हलप नाही झालो. चायनाकडे पॉप्युलेशन जास्त होती, चायनाने मॅन्युफॅक्चरिंगवर वर्किंग केलं आणि आज जगामध्ये सगळ्यात जास्त मॅन्युफॅक्चरिंग हे चायनामध्ये होतं. चायनाच्या खालोखाल लोकसंख्या आपल्या भारताची जास्त आहे, आपण त्याच्यात पण नाही आहोत. आपल्या देशात अजूनही हाणामाऱ्या राजकारण्यांच्याच चालू आहेत. आज देश सुधारण्यासाठी म्हणजे मी मोदींच्या विरोधात बोलणार नाही, पण आज तुम्ही सडनली नोटबंदी केली, तुम्ही सडनली जीएसटी आणलं, सडनली लॉकडाऊन लागलं. आम्ही आज बाजारात एखादा उद्योगचा धंदा चालू करतो ना, भीती वाटते रे की आज मी एखादा धंदा चालू करेन आणि सरकार उद्या काय निर्णय घेईल. आज तुम्हाला ह्या कॉन्फिडन्स तर पाहिजे की मी आज इथं लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले, कर्ज घेऊन केलंय, तर हा धंदा मी उभा केला. ठीक आहे, नाही चालला तर मी फेल्युअर मध्ये गेलो तर मला मान्य आहे.
सरकार दिल्लीमध्ये बसून डिसिजन घेतं, आज हे बंद उद्या ते बंद, का आता देश सुधरवत आहे. नोटबंदीचा परिणाम बाजारावर पेठेवर झाला, जीएसटीचा परिणाम बाजारपेठेवर झाला, लॉकडाऊनचा परिणाम पण बाजारपेठेवर झाला. तुमच्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम बाजारपेठेवर होतोय कारण तुम्ही देश सुधरवताय. मग देश सुधरवतोपर्यंत हप्ते बंद करा, एकदम इझी. आज ज्यावेळेस पहिलं लॉकडाऊन लागलं गेलं, जी लोक पोरं भाड्याने, आज मी बाजारपेठेत सगळीकडे फिरत असतो, भाड्याने दुकानं घेतलेली आहेत, लाख लाख रुपये भाडं देऊन पण लोक धंदे करतायत. त्या जागा मालकांनी त्या पोरांना भाडी सोडली नाहीयेत. जागा मालकांना सरकारकडनं मॉनिटरिंग मिळालं, पण ज्यांनी भाड्याने घेतली जागा त्याचं काय? आज ती पोरं नुकसानीत गेलीत महाराज. त्याच्यासाठी काय केलं सरकारने? मी सोशल मीडियावर कंटिन्युअसली जाहिराती टाकत होतो, कोणी आर्थिक अडचणीत असेल तर त्यांनी येऊन मला भेटा. 3,500 ते 4,000 लोकांना मी अटेंड केलंय. 450 ते 500 लोकांना आत्महत्या करण्यापासून मी वाचवलंय. म्हणून छाती ठोक म्हणून समोर येऊन बोलतोय मी. सरकारने काय केलं? ज्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टी होत्या त्यांना मॉनिटरिंग मिळालं आणि एक साईडने भाडं पण मिळालं. धंदा बंद असून सुद्धा भाडं मिळालं. आज जागा प्रॉपर्टी ओनर सुखात आहे, पण जो कर्ज काढून धंदा करतोय बाजारात तो तर भिकेला लागलाय. याच्यावर बोला ना, याचं स्क्रुटिनायझेशन करा ना. मुंबईच्या टेररिस्ट अटॅक मध्ये माझं करोडो रुपयाचं नुकसान झालं. माझ्याकडे जेवढ्या गाड्या होत्या सगळे फॉरेनर लोक गाड्या माझ्या वापरायचे. मुंबईमध्ये सडनली अटॅक झाला, सगळे फॉरेनर लोक देश सोडून पळून गेले. माझा धंदा ठप्प पडला. बँकांनी सगळ्या गाड्या रिकव्हरीसाठी उचलून नेल्या. कुठनं धंदा करणार? भिकेला लागलो मी. का? टेररिस्ट अटॅक मी केला. त्या गोष्टींमुळे ज्या ज्या धंद्यांवर गाज पडली त्याचं स्क्रुटिनायझेशन सरकार का नाही करत? भिकेला लागलो महाराज मी. आज स्वतःला राहायची गरज, राहायची खायची प्यायचे वांदेत. कुठे सरकार? का भरू मी टॅक्स? जरी मी परत कधी आर्थिक परिस्थितीत सुधारलो, का भरणार मी टॅक्स? आणि का भरायला पाहिजे? आज टुरिस्टचा बिझनेस पूर्णपणे कोलॅप्स आहे. लॉकडाऊन लागल्यापासून हप्ते भरत नाहीत म्हणून गाड्या बँकांनी उचलून नेल्या. का? अरे धंदाच नाहीये त्यांचा. का गाड्या उचलून नेल्या त्यांच्या? त्याच्यावर कोण बोलणार? पण तो बिचारा गाडी घेणारा माणूस अशिक्षित आहे, अक्कल शून्य आहे, की डाऊन पेमेंट भरलेले पैसे जागेवर शून्य होतात. तो बिचारा तळमळत येतात पोरं, अहो सर ते आमची गाडी उचलून देणार आहे. काही करू शकत नाही रे महाराज. त्यांनी काय केलं? त्यांनी आणला का कोरोना? त्यांनी लावला का लॉकडाऊन? त्यांच्या गाड्या उचलून नेतात राव तुम्ही. काय भरणार तो परत? जर कधी परिस्थितीमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये आला तर का टॅक्सेस त्यांनी भरावा? आणि तो तरी टॅक्सेस भरेल ना तर फक्त परत त्याला लोन हवंय म्हणून भरेल. म्हणून मी म्हणलं ना की सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये माणूस इन्कम टॅक्स हा बँकेचं लोन मिळवण्यासाठी घेतो. ही खूप दुर्दैवी बाब आहे. टॅक्सेशन जरी सरकारचा मुद्दा असला तरी पब्लिकनी काही गोष्टी करायच्या आहेत, तर पब्लिकनी पण काही गोष्टी सामान्य जनतेने पण समजून गेल्या पाहिजेत. एखाद्या फायनान्शियली क्रायसिसमध्ये आलेल्या माणसाला आपण त्याच्याशी बोललं पाहिजे मन मोकळेपणाने. तुम्ही त्याला ज्यावेळेस एखादा माणूस आर्थिक अडचणीत येतो ना, आपण त्या माणसाला वाळीत टाकतो. हे खूप वाईट होतं आणि त्या माणसाला मग आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहत नाही. आज इथं कुठंतरी आपल्याला विचार करायची गरज आहे. एखादा माणूस असेल ना, ठीक आहे ना, बाबा त्याचे काही निर्णय चुकले, कामधंद्यामध्ये निर्णय चुकले, तो काही मोठा नाहीये, त्याची ताकद नाहीये मोठमोठ्या कंपन्यांसारखी की मार्केटचा सर्व्हे करेल, रिसर्च करेल आणि मग बिझनेस उभा करेल. नाही त्याची तेवढी ताकद. तर तो कुठला तरी छोटा मोठा त्यांनी कॉपी पेस्ट करूनच बिझनेस जरी उभा केला, त्याच्यात तो नाही सक्सेस झाला, त्याच्यात तो पडला, तरीही त्याचं बोट धरून आजूबाजूच्या 4 लोकांनी जर त्याला उभं केलं तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या नात्याखाली मला वाटतं सक्सेसफुली की आपण सगळेजण प्रगती नक्की करू. पण त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकमेकांशी जोडलं जाण्याची गरज आहे. एकमेकांशी द्वेष कमी करून एकमेकांचे प्रॉब्लेम समजून आपण त्यावेळेस त्याच्यावर सोल्युशन काढू, त्यावेळेसच आपण सक्सेस नक्की मिळवू, असं माझं तरी ठाम मत आहे.